हाय गाइस, आजची रेसिपी बघा माझी स्वीट बटाट्याची आहे। मी आज स्वीट बटाट्यापासून काय बनवणार आहे ते तुम्ही आज बघू शकता। आणि हे आज मी तयारीला करायला घेतलेले आहेत बघा। तुम्हाला दाखवू शकते आता तुम्ही बघू शकता माझे स्वीट बटाटे। मी आता बाजारातून आणलेले आहे, 2 दिवस झाले। त्याला चांगलं धुवून घेते आणि त्याला शिजवून घेते आणि याचे मग आपण साल काढूया आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटेरियलचा वापर काय काय करायचा आहे ते तो आपण तुम्हाला दाखवूया। मी मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ करून दाखवलेला आहे, तुम्ही हे बघू शकता माझा व्हिडिओ आणि कसा वाटला ते पण सांगू शकता। मी आता हे बटाटे धुवून घेतलेले आहे, स्वीट बटाटे म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला बोलतो रताळे। ते तुम्ही बघू शकता कसे झालेत ते आणि ह्याचे तुकडे केलेले आहेत। आता या कुकरला 2-3 शिट्टीमध्ये आपण शिजवून घेऊया, म्हणजे हे गाळ होतात। आणि आपल्याला ना जे बनवायचे आहे जी रेसिपी म्हणजे ह्याच्यापासून मी पुऱ्या बनवणार आहे ते तुम्हाला आता सांगते। आणि आपण त्यामध्ये काय काय टाकणार आहे, आपण पुरणपोळी बनवतो तसं टाकणार आहे त्यामध्ये जिन्सा, तुम्ही बघू शकता। आता ह्याला मी उकळी येऊन देते चांगली आणि 2-3 शिट्ट्यामध्ये तिला शिजवून घेते। आता आपण चला गॅस पेटवूया, तुम्ही बघू शकता। हे बघा तुमच्या समोर मी आता हा कुकर ठेवते आणि 2-3 याला ढक्कन लावून 2-3 शिट्ट्यामध्ये याला शिजवून घेते। हाय गाइस, हे बघा आपण शिट्टी केला ठेवलेला आहे कुकर आणि आम्ही ना ह्याच्यासोबत पुरीसोबत हे बनवणार तेव्हा ह्याच्यासोबत ही घेवड्याची भाजी पण उकळायला ठेवलेली आहे। हे चांगली शिजवून घेणार आहे मी आणि ह्याला लसण आणि आपण टोमॅटो कोथिंबीर हे वगैरे टेचून वगैरे कापून मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून सुक्की भाजी सलवलीत करणार आहे पुरीसोबत खाण्यात। त्यामुळे ह्याला चांगलं शिजून घेते आणि इकडे आपलं बघा शिट्टी स्वीट बटाट्याची आपण पीठ मळायला घेऊया, त्यामध्ये काय काय टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते। हाय गाइस, हे बघा कुकर मी आता बंद केलं आहे। आता आपलं हे थंड झालेलं असेल, आपण हे काढून बघूया। आणि ही भाजी पण आता शिजून झालेली आहे, त्यासाठी मी लसूण सोललेला आहे, त्याचं सामान मी आता काढून घेते। याची सुकी भाजी बनवणार आहे सलवलीत शेंगदाण्याचा कूट टाकून, कारण आपल्याला पुरी त्याच्यासोबत खायची आहे। आणि आपण हे कुकर आता खोलून बघू शकतो आपण कसं झालंय। हे बघू शकता, हे बघा आपला स्वीट बटाटा आपल्याला वाफ येते याच्यावर, त्याच्यामुळे काय दिसू शकत नाही आहे। पण थंड झालं की याला चांगलं आपण मळून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये। याला मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे, ह्याच्यामध्ये गूळ घेणार आहे। हे बघा मी मटेरियल काढून ठेवलं, तुम्हाला दाखवते। त्यासाठी साहित्य लागणाऱ्या वस्तू हे बघा गूळ आहे राहिलेला, हा गूळ कारण आपल्याला गोड बनवायचं आहे। हे इलायची आहे, हे इलायची आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या अंदाजे आपण ठेवू शकतो, टाकू शकतो। सूंठ पण टाकू शकतो आपण। पुरणपोळीमध्ये जेवढं सामान आपण ॲड करतो फक्त बडीशॉप टाकू नाही शकत, किंवा टाकायचं असेल तर टाकू शकता, तुमच्यावर अवलंबून आहे ते। आता मी माझ्या पद्धतीने बनवते, आता मी पण तसंच करते कारण आपल्याला चांगला सुगंध येईल म्हणून। त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये काय काय चीजा वापरणार आहे ते तुम्हाला दाखवते। आणि हे थंड झालं की ह्याचे साल काढून घेते मी आणि ह्याला चांगलं खुसकरून घेऊया आपण गव्हाच्या पिठामध्ये। हे बघा गाईज, माझी ही भाजीमध्ये सगळं झालेलं आहे। आपला घाटी मसाला, शेंगदाण्याचा कूट, फोडणी वगैरे देऊन झाले। आता ह्याला मी चांगलं हलवून घेते आणि आपण ह्याच्यामध्येच ना थोडा रस्सा बनवायचा आहे, म्हणजे सलवलीत। ह्याच्यामध्ये मी थोडं ना ग्रेव्ही करणार आहे, कारण आपल्याला पुरीसोबत खायचं आहे गोड तिखट। त्यामुळे मी आता पाणी ओतते याच्यात। हे बघा मी पाणी ओतलेलं आहे। आता आपली हे ना चांगली उकळी येऊन देऊया, म्हणजे आपली ही ग्रेव्ही तयार होऊन असं मस्त चमचमीत झणझणीत ही भाजी तयार होईल, म्हणजे आपण ह्याच्यासोबत पुऱ्या खायला। बघा मी आता रताळी पण काढून ठेवलेले आहेत। आता हे थंड व्हायला लागलेले आहेत, त्याला मी चांगलं आता हे काढून घेते ह्याची साल। हे बघू शकता अशी झालेली आहेत आणि असं शिजलेलं आहे ते, तुम्ही जवळून बघू शकता। हे बघा असं, आणि ह्याला चांगलं आपण थंड झालं दाबून गव्हाच्या पिठामध्ये ॲड करायचं आहे। त्यामुळे मी आता ते ह्याची वाफ काढून घेते आणि मग ह्याची साल काढून चांगलं याला साफ करून मग आपण गव्हाच्या पिठात। हाय गाईज, हे बघा माझा आता बटाटा पण सोलून झालेला, हा स्वीट बटाटा हे बघू शकता तुम्ही। आणि याच्यासाठी मी हे काढून ठेवलेलं आहे गूळ,
तो आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता थोडंसं चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया। माझा आता हात भरलेला आहे आणि हे बघा 4-5 मी अशा इलायचीचे हे काढून ठेवले आणि आपण सूंठ पण घालणार आहे, बडीशेप पण घालणार आहे स्वादसाठी। तुम्ही हे बघू शकता। आता याची मी तयारी करते। याच्यामध्ये मी मीठ टाकते, ह्याला चांगलं कुस्करून घेते। हे तुम्ही बघू शकता। हे बघा कसं शिजलेलं आहे, तुम्ही लाईव्ह बघा। एकदम मस्त आपल्याला झाले। आणि ह्याच्या जास्त ना पुऱ्या बनवायच्या असेल तर जास्त गव्हाच्या पिठाचा वापर नाही करायचा, थोडासाच घ्यायचा ह्याच्या अंदाजे बघून। आणि आपल्याला गोड तिखट करायचं आहे, आपली भाजी पण तिकडे शिजते। हे बघू शकता। हे बघा माझं हे कुस्करून झालेलं एकदम मस्त, एकदम छान, एकदम मऊसर झालाय। आणि आपण हाय गाईज, हे बघा मी इलायची घेतली हरीवाली, म्हणजे याला स्वाद असतो। सॉरी इथे पडले। हे बघा मी मिक्सरमध्ये आता वाटण्यात टाकते, मिक्सरच्या भांड्यात। आणि हे बघा आपली सूंठ पण आहे। हे सुंठाचे मी तर दगडाने असं टेचून तुकडे केलेले आहेत। हे बघू शकता का, तर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक होणार नाही, त्याची पावडर बनवायची आहे आपल्याला। आणि हे बघा मी मीठ पण काढून ठेवलंय। ह्याच्यामध्ये थोडा हा गुळ होता घेतलेला, आपल्याला जास्त गोड पण नाही करायचं। जसं आपल्याला हे स्वीट बटाटे आहे त्याच्या अंदाजे हा गुळ घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी सोप पण टाकते, म्हणजे बडीशेप। हे बघू शकता। हे बघा मी बडीशेपचा डब्बा खोलते, त्याच्या डब्यामध्ये मी बडीशेप ठेवत असते नेहमी। अंदाजे मी टाकते बघा, तुम्ही बघू शकता। स्वादसाठी तुमच्यावर अवलंबून आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, तर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नका टाकू। त्यांना नाही टाकायचं तर नका टाकू। हे बघा आता ह्याला मिक्सरमध्ये चांगलं मी बारीक पावडर बनवून घेते, म्हणजे आपल्याला ना गव्हाच्या पिठामध्ये हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे हे वाटण करून त्याच्यामध्ये ॲड करायचं, म्हणजे आपल्याला हे मळायला घ्यायला येईल। आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप पण घालू शकता या डालडा घालू शकता, जे तुमच्यावर आहे। मी आता तयारी। हे बघा गाईज माझं हे मिश्रण वाटून झाले। मी एका हाताने हा ढक्कन खोलते, याचं ढक्कन खूप जाम आहे, मला खोलताना जमत नाही। तुम्हाला 1 मिनिट दाखवते, थांबा। हे बघा गाईज माझं झाले मिश्रण वाटून, आणि हे बघा आपली झालेली पावडर कशी झाली। आणि हे ना आपण ह्याच्यातलं सगळं हे अस्तव्यस्त झालेलं आहे केसर, हे आपण साईडला काढू आणि याची चांगली पावडर घेऊया ह्याच्यामध्ये। हे असं हे आपल्याला नको, कचकच लागणार आपल्याला पुऱ्यांमध्ये, म्हणून मी हे काढते आता। तुम्ही बघू शकता हे असं केसर आहे, आपण काढून ठेवायचं साईडला। आणि आपण हे चायमध्ये पण ॲड करू शकतो, फेकून द्यायचं नाही आपण। हे आपण मसाल्याचा चाय बनवला तर आपण हे चायपत्तीमध्ये चाय बनवताना टाकून ॲड करू शकतो, हे तुम्हाला मी माहिती देते। हे बघा आता एका साईडला मी काढून घेतलेलं आहे, बघा पावडर माझी झालेली आहे कशी। आता हे आपण एकत्र ह्याला घुसळून घेऊ याच्यामध्ये। हे बघा हे मिक्स करते आता याच्यामध्ये। हे मीठ पण आहे आपलं, आपल्याला याच्यात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, पण ह्याला चांगला पण बारीक मऊसर आहे म्हणून चांगलं खुसकरून पहिले एकजीव करून घेऊया। गूळ पण आपला हा थोडा नरम झालेला आहे, बघू शकता तुम्ही, पिघळायला लागलाय, म्हणजे आपल्या स्वादिष्ट पुऱ्या होतील। हे बघा गाईज मी असं खुसकरून घेतलंय बघा एकजीव हे चांगलं मिश्रण। आणि हे बघा मी एका साईडला आता गव्हाचं पीठ काढले, कारण मी एका हाताने तुम्हाला हे रेसिपीचा हे दाखवते व्हिडिओ, त्यामुळे मी एका हाताने तुम्हाला सगळं काय असं हे करून दाखवते। हे बघा आता मी याच्यामध्ये सगळं मिश्रण करून घेतलंय, अजून मी पाण्याचा वापर नाही केला याच्यामध्ये। ह्याला मी असं एकत्र पहिले एकजीव करून घेणार, आणि मला जर वाटलं की जर असं ह्याची पाण्याची गरज आहे आपल्याला तर आपण पाणी वापरू शकतो। तुम्ही पण असा प्रयत्न करून बघा कधीतरी, आणि अशी टेस्टी जेवण बनवण्याचा पण प्रयत्न करा, आणि असं खाऊन बघा, घरातल्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण।
हे बघा माझं पीठ मळायचं चाललेलं आहे आणि हे बघा कसं एकजीव होते हे बघू शकता. आता याचे चांगले मी तेल थोडंसं टाकून मस्त थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण ह्याला पाण्याची आवश्यकता एवढी नाही वाटत आहे, पण आपण असं वाटलं तर आपण करू शकतो. हे बघा आपल्याला हे पीठ मळलेलं आहे ना, म्हणून आपल्याला ना हे पूर्ण असं सफेद सफेद दिसतं, त्यामुळे चांगलं नाही वाटत आहे. आपल्याला छान दिसण्यासाठी ना आपण थोडीशी हळद पण ॲड करू शकतो. हे बघा मी चिमूटभर हळद टाकली आणि याच्यामध्ये पाणी थोडं ॲड करून त्याला मळायला घेते. गाईज माझं पीठ मळून झाले. आता आपण पुऱ्या घेण्यास लाटायला तयार करूया आणि आपण फ्राय करूया आणि तुम्हाला हे दाखवते. माझी ही भाजी पण बघू शकता, त्याच्यासोबत खाण्यास कशी झाली, आपण शिजले का बघूया. झाले जशी पाहिजे तशी झाली बघू शकता. आता याला मी गॅस बंद करते आणि आपण पुऱ्याची तयारी करूया. हे बघा माझं पीठ मळून झाले, हे तुम्ही बघू शकता. आणि हे लगेच झटपट बनवते मी, त्याला टाइम नाही लावते झाकून बिकून ठेवायचा, कारण आपल्याला पहिलेच आपल्याला लेट झालाय आणि खूप वेळ झाल्यामुळे मी पटकन हे करायला घेते. हाय गाईज, हे बघा मी कढई ठेवली आहे आपण तेल गरम करण्यासाठी, म्हणजे आपण पुऱ्याची तयारी करतोय. हे बघा मी तेल आता याच्यामध्ये टाकते आपल्याला पुऱ्या तळण्यासाठी. मी अंदाजे ठेवत टाकते, एवढं बाद झालं आपल्याला. बघा आता मी पुऱ्या बनवायला घेते आणि गरम गरम खाण्यास पण सर्व करायच्या, आणि जेव्हा आपण डिश बनवणार ते पण तुम्हाला दाखवते सर्व करून. गाईज मी चपात्या लाटायला घेते. आपली चपाती लाटून झाली की आपण जशा आकाराची पाहिजे तशी करू शकता, छोटी मोठी. मी तांब्याच्या आकाराची करणार आहे कापून. हे बघा आपल्याला, आणि पातळ तेल तापत आले आपलं. आणि हे बघा आपल्याला पाहिजे तर पातळ पण करू शकता, या जाडसर पण लाटू शकता. हे बघा तर मी याचा आकार ना तांब्याच्या ह्याने करते. हे बघू शकता तांब्याच्या आकाराची माझी स्वीट डिश पुरी. आता मी हे तेल गरम झालं ह्याच्यामध्ये सोडते. बघू शकता. आपण छोटासा जास्त मीडियम गॅस ठेवूया, जास्त मोठा नको करायला. त्याचा वास पण खूप सुंदर आणि सुगंध येतोय. पिठाचाच मळताना एवढा वास येतोय. पुरी आता फ्राय होते आपली, बघू शकता. हे बघा तेल पाण्याचा झारा असल्यामुळे थोडं तडतड वाजते. तुम्ही बघू शकता माझ्या पुऱ्या कशा होतात त्या, आणि याचा स्वाद आणि सुगंध म्हणजे वास छानपैकी सुटलेला आहे. तुम्ही पण अशी ट्राय करून बघा. त्याच्यासोबत कुठली पण भाजी आपण खाऊ शकतो, तुम्हाला जसं आवडेल तसं. मटकीची भाजी सोबत पण छान लागते हे खायला. हे जर चांगलं ह्याला लालसर भाजून घेते आणि हे खाण्यास आपण तयारी म्हणजे राहिलेल्या पुऱ्या मी लाटून खाण्याची डिश तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा गाईज माझी स्वीट डिशचे पुऱ्या कशा झालेल्या आहेत ते पण बघू शकता. बघा खमंग मी अशा तळल्यात आणि वास पण खूप छान येते आणि गोड तिखट आपण खायचे. आणि माझी भाजी पण रेडी आहे, हे तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला सर्व करून डिश दाखवते आणि कशा वाटतात कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काय चुकलं असेल तर मला सांगू शकता. त्यामुळे तुम्ही ही माझी डिश बघू शकता कशी वाटते ते, आणि ह्याच्यासोबत मी खाणार आहे. आमची फॅमिली पण कसे वाटते ते कमेंट्सला, लाईकला, शेअरला हे सगळं सांगा. नेक्स्ट टाईमला आपण भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. मी आळू वडी बनवणार आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्टच्या रेसिपीमध्ये. बाय.